हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील दिनांक 14 नोव्हेंबर 2025च्या सकाळी 9 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत याची माहिती पुराव्यासहित पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या फॉर्मच्या फोटोज PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण महत्त्वाची अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीचा टोकन नंबर पाहू शकता इथं बघा. या ठिकाणी टोकन नंबर आहे 4199. किती वाजताचा आहे हे पण दाखवतोय. 4199 या ठिकाणी पहा 1:54 13/11/2025 असणारा हा फॉर्म आहे. हा टोकन नंबर आहे. हा 4199 टोकन नंबर कुठला आहे तर बघा, तुम्हाला मी इथं दाखवतोय. या ठिकाणी पहा प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझन 4199 टोकन नंबर आहे आणि ऍप्लिकेशन नंबर 3238. मी याच्या पहिले बार सांगितलंय, परत एक वेळ सांगतोय. टोकन नंबर म्हणजे त्या जिल्ह्यात आलेले एकूण फॉर्म आहेत आणि ऍप्लिकेशन नंबर हा मेल म्हणजेच मुलांचा वेगळा असतो आणि मुलींचा वेगळा असतो. म्हणून SRPF ला टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर सेम असतात. हे पण मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. पण अशा अपडेट्स फक्त आणि फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा इथं पाहायला मिळत असतात. खरी माहिती देत असतो आपण. आपल्याकडे लाईक कमेंट किंवा व्ह्यूजसाठी मी असणारा या ठिकाणी इथं टाकत नाहीये, कारण तसं असतं तर काल रात्री पण व्हिडिओ मला टाकता आला असता. मी चुकीची माहिती देत नाही, खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला त्या ठिकाणी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, हा नागपूर प्रिझन जो आहे हा 1:56 तोच आहे. फक्त स्क्रीनशॉट काढायला वेळ लागला 1-2 मिनिटं, म्हणून 13/11/2025. पण इतकेच आले होते का नागपूर कारागृहाला? बघा अजून पुढे दाखवतोय मी तुम्हाला. या ठिकाणी बघा, इथं बघा प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझन. इथं बघा टोकन नंबर आहे 4646 टोकन नंबर आहे आणि ऍप्लिकेशन नंबर आहे 3556. तुम्ही म्हणसाल आता 4199चा दाखवला आताच, तर तो किती वाजताचा होता तुम्हाला दाखवला होता मी 1:54 आणि हा जो आहे हा जनरेट केलेला आहे रात्री लगभग 8 वाजता. किती वाजता? 8 वाजता. आणि हे खोटं असण्याचं काही कारण नाही. माझ्या विद्यार्थ्यांनी मला हा पाठवलेला आहे आणि तो माझ्यासोबत काही खोटं सांगणार नाही. याची लॉगिंग ID पासवर्ड पण माझ्याकडे मी असणारा हा पाहिलेला आहे. आणि कोणी पाठवला आणि आपल्या व्हिडिओमध्ये आला असं होत नाही. म्हणून नागपूर प्रिझनला काल रात्री 8 वाजेपर्यंत 4646 टोकन म्हणजेच अर्ज आलेले आहेत आणि मुलांचे अर्ज किती आलेले आहेत? 3556. मी हा 2 दाखवण्याचे कारण सांगतो की बघा, दुपारी 2 वाजता 1:54 म्हणजे लगभग असणारं 2 वाजता या ठिकाणी किती होते? 4200 होते. आणि 8 वाजता म्हणजे 6 तासामध्ये 600 फॉर्म लगभग वाढलेले आहेत. 400 ते 500 फॉर्म लगभग वाढलेले आहेत. तर 500 फॉर्म आताच्या घडला आज अजून जवळपास असणारा 15 दिवस लगभग फॉर्म भरायला 15 ते 16 दिवस शिल्लक आहेत. आणि या घडीला असणारं जर किती तासात 6 तासामध्ये 500 फॉर्म वाढत आहेत, तर विचार करा कारागृहाला एका दिवशी जशी डेट जवळ येईल तसं 10,000 हजार फॉर्म वाढतील. का? कारण कारागृहाच्या 4 ठिकाणी जागा आहेत. म्हणून फॉर्म भरताना विचारपूर्वक कास्टच्या जागा बघून फॉर्म भरा. तर नागपूर प्रिझन 4646 रात्री 8 वाजता दिनांक 13/11/2025 रोजी. पुढचं पाहूयात. या ठिकाणी आता आपल्याकडे टोकन नंबर 1799 टोकन नंबर आहे. हा 1799 टोकन नंबर किती वाजताचा आहे तर इथं पाहू शकता तुम्ही 13/11/2025 रात्री 9:59 म्हणजे 10 वाजता असणारा हा जनरेट झालेला आहे 1799 टोकन नंबर. कुठला आहे ते पण दाखवतो बघा. या ठिकाणी असणारं इथं बघा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 15
1799 टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर पण 1799. मी याच्या पहिल्याच वेळेस सांगितलं होतं की SRPFचा टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर सेम राहणार आहे, कारण इथं फक्त मुलं फॉर्म भरू शकतात म्हणून 1799. किती वाजता बघा, 9/59, 13/11/2025 रात्रीच्या 10 वाजता असणार 1800 फॉर्म लगभग असणारे कुठं SRPF गट क्रमांक 15 गोंदिया इथं आलेले आहेत. असे अपडेट्स फक्त आणि फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा इथं पुराव्यानिशी पाहायला मिळत असतात. आपण असणारं हवेमध्ये त्या ठिकाणी लाथा मारत नाही, जी गोष्ट आहे तीच तुमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून जास्तीत जास्त असणार सबस्क्राईब करा चॅनलला, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की फॉर्म संख्या सांगून स्पर्धा वाढत आहे. तर बाळांनो, त्याचं असं आहे की मुलं जिथं भरायचं तिथं फॉर्म भरणारच आहेत. त्याच्यामुळं आम्ही फॉर्म दाखवले म्हणून तिथं फॉर्म येणे हे जे तुमच्या मनात भ्रम आहे हा भ्रम काढून टाका, कारण असं काही घडत नाही. आलं लक्षात? पुढचा असणारा टोकन नंबर पाहूयात. या ठिकाणी हे बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP वासिम या ठिकाणी असणारा हा आलेला आहे. आणि याचं जे SP वासिमला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरला टोकन नंबर आहे 376 आणि अर्ज क्रमांक आहे 362. म्हणजे या ठिकाणी फिमेलचे ड्रायव्हरचे फॉर्म SP वासिम इथं फक्त आणि फक्त 14 आलेत. किती फॉर्म आलेले आहेत? फक्त 14 फॉर्म या ठिकाणी वासिम ड्रायव्हरला आलेले आहेत मुलींचे. आणि मुलांचे किती आलेले आहेत? 362. आता इथं बघून डायरेक्ट फॉर्म टाकायचा नाही, कारण पहिले त्या जिल्ह्याच्या जागा बघा, कास्टला जागा बघा, समांतर आरक्षण बघा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा. पुढचा असणारा त्या ठिकाणी जिल्हा आपण पाहूयात. या ठिकाणी बघा, हा पण ड्रायव्हरचाच आहे, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर टोकन नंबर 125 आणि अर्ज क्रमांक 121 आहे. कुठला आहे? पहिले तर त्याच्या अगोदर डेट टाइम बघा, 12/11/2025 10:29. आता हा रात्रीचाच असणार आहे, म्हणजे काल रात्रीचा नाही, परवा रात्रीचा आहे, एवढं लक्षात ठेवा. कुठला आहे हा पण दाखवतो बघा. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP रत्नागिरी अर्ज क्रमांक 121. टोकन नंबर तर ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेला आहे. किती आहे तर 125 टोकन नंबर आहे. म्हणजे रत्नागिरी ड्रायव्हरला फक्त आणि फक्त 4 मुलीचे अर्ज आलेत. किती आलेत? 4 मुलीचे अर्ज आलेले आहेत. आलं लक्षात? हा 12 तारखेचा आहे. कदाचित कालमध्ये आज सकाळमध्ये याचा आकडा वाढलेला असेल, याच्यामध्ये काही शंका नाही. आलं लक्षात? असे अपडेट्स, फक्त खरे अपडेट्स तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा इथं भेटत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, शेवटचा असणारा त्या ठिकाणी नाही, अजून 2 आहेत बघा. हा आहे पोलीस कॉन्स्टेबल SP छत्रपती संभाजीनगर, म्हणजे संभाजीनगर ग्रामीणचा आहे, कॉन्स्टेबलचाच आहे. या ठिकाणी टोकन नंबर 212 आहे आणि अर्ज क्रमांक 167 आहे. आता भलेही या ठिकाणी मी इथं वर आपला व्हिडिओ आज बनतोय म्हणून मी इथे डेट 14/11 टाकलेली आहे, पण मला याची डेट कन्फर्म माहिती नाही. हा किती तारखेचा आहे, किती वाजता भरलेला आहे, हा मला सबस्क्रायबरनी पाठवलेला स्क्रीनशॉट आहे, म्हणून याची त्या ठिकाणी असणारी तारीख वेळ मला मिळू शकलेली नाही. जर तुमच्याकडे नवीन स्क्रीनशॉट असेल तर पाठवा. हा कधीचा आहे नो आयडिया. म्हणून 212 टोकन नंबर 167 ऍप्लिकेशन नंबर आहे, पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. शेवटचा जिल्हा पाहूयात. मुंबई शहर बघा, पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबई 13,078. दिसत नसेल तर इकडे लिहून दाखवतोय. 13,078 असणारा ऍप्लिकेशन नंबर आहे आणि मुलांचा अर्ज क्रमांक आहे 10,500. म्हणजे लगभग 1600 फॉर्म या ठिकाणी मुलीचे आलेले आहेत आणि मुलाचे 10,500. हा लगभग असणारा काल सकाळचा किंवा काल दुपारचा टोकन नंबर आहे. डेट अँड टाइम माझ्याकडे याचा अवेलेबल नाही. तर असे संपूर्ण अपडेट्स, उपलब्ध अपडेट्स मी तुम्हाला आज सांगितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर काही अडचण असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी मी तुम्हाला देतोय, त्याच्यावर व्हॉट्सअप करा. 8010904800 याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता सबस्क्राईब बटनावर मारा.